नंबर 1, 2, 3 मध्ये स्वच्छता विषयक साहित्य खरेदी करणे. ठीक आहे. तर साधारणतः साहित्य काय काय खरेदी केले हे जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक किटल्या आणि वॉटर प्युरिफायर आम्ही खरेदी केलाय. जेव्हा मी त्या इलेक्ट्रिक किटल्यांची जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला असं समजलं, म्हणजे आमच्याच गावातल्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांचं असं स्टेटमेंट आहे की ज्या किटल्या आम्हाला वाटल्या गेल्या ह्या सगळ्या फॉल्टी आहेत आणि त्या फॉल्टी किटल्या आम्ही परत ग्रामपंचायतीला दिला, परत आम्हाला नवीन किटल्या ग्रामपंचायतीने दिल्या, त्याही फॉल्टी निघाल्या. साधारणतः त्याच्यावर 1,08,686 रुपये खर्च करण्यात आलेला आहे. 100% वेस्टेज गेलेली. माझ्या ग्रामपंचायतीला असा सवाल होता की जर 1,00,000 रुपये खर्च तुम्ही करून जर त्या इलेक्ट्रिक किटल्या वाटताय तर त्या निदान चांगल्या सुस्थितीत तरी असल्या पाहिजे. दुसरा उपर जर फॉल्टी किटल्या जर काही लोकांनी परत आणून ग्रामपंचायतीला दिलंय तर ग्रामपंचायतीचं काम आहे की ज्या संबंधित वेंडर कडून आपण खरेदी केले त्या वेंडरला ह्याची सूचना देणे, त्या फॉल्टी किटल्या त्याला परत करणे, त्याच्या बदल्यात एक तर नवीन किटल्या घेणे किंवा जो फॉल्टी पीस निघालाय त्याचे रिफंड घेणे. आज सगळ्यात ना आम्हाला रिफंड आलाय ना त्या नवीन किटल्या बदलून आलेल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ग्रामपंचायत कार्यालय येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे असं एक टेंडर आहे. ते 70,369 रुपयाचं. 70,369. ग्रामपंचायत आपण बसलोय, ग्रामपंचायत मध्येच बसलोय. ग्रामपंचायत मध्ये फक्त एक तिथं वर पाण्याची टाकी आहे शौचालयाच्या वर, ती एकमेव टाकी आहे आणि जी काय एक 30-35 फूट काय लांब पाईपलाईन काय झाली असेल तेवढाच खर्च. त्याच्यासाठी 70,369 रुपयाचा खर्च ग्रामपंचायतीने दाखवला. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आम्ही ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिल्या तेव्हा ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण एवढा फ्रॉड झाला. म्हणजे असंख्य फ्रॉड आहेत. म्हणजे